उद्यापासून फिफा वर्ल्ड कप सुरू होतोय आणि त्याची हवा कोल्हापूरमध्ये आता पाहायला मिळते। दरवेळी जेव्हा जेव्हा वर्ल्ड कप होत आलेला आहे तेव्हा तेव्हा कोल्हापूरमध्ये वर्ल्ड कप फीवर नेहमीच पाहायला मिळालेला आहे। जगात भारी अशी ओळख असलेल्या आमच्या कोल्हापूरमध्ये नेहमीच क्रिकेट वेडं जरी भारत असला तरी दुसरीकडे फुटबॉल वेडं कोल्हापूर असं नेहमीच म्हटलं जातं आणि त्याचे कारण जे आहे ते माझ्या मागे आपण हे सगळी फलक जे लावलेत त्याच्यावरून आपल्याला समजलं असेल। सगळ्यात पहिला जर आपण बघितलं तर आपल्या भारताचा फुटबॉलपटू सुनील कुमार छेत्री आहे आणि बाजूला एकसारखे अनेक देशांचे खरं तर प्लेयरचे फोटो इथं लावण्यात आलेले आहेत। सुरुवातीला जर बघितलं लिओनो मेसी, त्याच्या मागे नेमार आणि पाठीमागे आपल्याला रोनाल्डो दिसत असेल। असे अनेक प्लेयर जे आहेत ते या ठिकाणी झळकताना कोल्हापूरमध्ये विशेष करून पाहायला मिळत आहेत। उद्यापासून खऱ्या अर्थानं फिफा वर्ल्ड कप होतोय। या वर्ल्ड कपमध्ये भारत जरी नसला तरी सुरुवातीला नेहमीच फुटबॉलसाठी क्रेज असलेले फुटबॉल वेडे असलेले कोल्हापुरात हे सगळे होर्डिंग्स लागताना दिसत आहेत। दरवेळी लागलेले हे होर्डिंग्स आहेत। वरती जर बघितली तर मोठा झेंडा देखील त्या ठिकाणी पोर्तुगालचा लावण्यात आलेला आहे आणि बाजूला आपण दुसरीकडे एक नजर टाकूया, त्या ठिकाणी अर्जेंटिनाचा झेंडा देखील आपल्याला दिसतोय। कोल्हापूरमध्ये विशेष करून 3 संघांना जास्त पसंती दिली जाते, ज्यामध्ये ब्राझील असू दे, अर्जेंटिना असू दे आणि पोर्तुगाल। आणि यांचे फॅन आणि चाहते जे आहेत ते वेगवेगळे आहेत। जसं भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर जसा जल्लोष होतो तसंच या 3 संघांमधले जे चाहते असतात त्यांच्या टीमनं जेव्हा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे तेव्हा तेव्हा कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच जल्लोष झालेला आहे। आणि खऱ्या अर्थानं हे फुटबॉल फीवर कोल्हापुरातलं सगळ्यात देशातला जर विचार केला तर देशात क्वचितच शहरं आहेत, त्या क्वचित शहरांमधलं कोल्हापूर एक सर्वात आघाडीचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे। नेहमीच त्या कोल्हापूरला जपलेलं हे कोल्हापूरकर आहेत। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपासून राजाराम महाराजांपासून या फुटबॉलला वारसा जो आहे तो मिळालेला आहे। त्यांनी फुटबॉल वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आत्ताचे छत्रपती देखील त्यासाठी प्रयत्न करतात आणि आपण हे कोल्हापुरातले दृश्य जे आहेत ते आता सध्या बघतोय। उद्यापासून खऱ्या अर्थानं हा फुटबॉल वर्ल्ड कप जरी सुरू होत असला तरी त्याची हवा जी आहे ती कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने दिसते। मी केवळ आता वॉकथ्रूच्या माध्यमातून ही एक गल्ली आपल्याला दाखवू शकतो, मात्र संपूर्ण शहरात जर फेरफटका मारला तर पेठापेठांमध्ये हीच परिस्थिती सध्या दिसते। सगळ्या शहरांमध्ये अनेक प्रकारचे होर्डिंग जे आहेत ते लावलेले आहेत, त्यामुळे निश्चित उद्यापासून हा रणसंग्राम खरं तर सुरू होणार आहे आणि तिची हवा मात्र कोल्हापूरमध्ये आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।